Hello guys, welcome back to Learn with Vaishali. Today we are going to learn has to, had to, will have to. म्हणजेच काय की आपल्याला दरवेळेस सांगावं लागतं ना की मी काही काम मला करावं लागत आहे, मला ह्या गोष्टींची जबाबदारी आहे. ज्यावेळेस आपण सांगतो हे करावं लागणार आहे, करावं लागलं होतं, करावं लागणार असणार आहे, हे ज्यावेळेस आपण सांगतो तर त्यावेळेस कसे सेंटेन्स आपण बोलले पाहिजे त्याच्याविषयी आज आपण शिकणार आहोत. तर लेट्स बिगिन. प्रेझेंट मध्ये सांगायचंय की मला लवकर उठावं लागेल, मला काम करावं लागेल, असं ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी हॅज टू, हॅव टू अशाने सेंटेन्स बनवलं. फॉर्म्युला कसा असणार आहे? सब्जेक्ट हॅज टू, हॅव टू, फॉर्म आणि ऑब्जेक्ट, अशापैकी फॉर्म्युला आहे. तर मी सुरुवातीला म्हणते मला लवकर उठावा लागणार आहे, तर असं होणार आय हॅव टू वेक अप अर्ली. मला लवकर उठावा लागणार आहे, आय हॅव टू वेक अप अर्ली. मला सांगायचं की तिला पार्लरमध्ये यावं लागेल, तिला पार्लरमध्ये यावं लागेल, तर शी हॅज टू कम इन पार्लर. नंतर मला सांगायचं की त्याला क्रिकेट खेळावे लागेल, त्याला क्रिकेट खेळावं लागणार आहे, तर ही हॅज टू प्ले क्रिकेट. मला आवर्जून सांगायचंय मला शिकावं लागेल इंग्लिश, मला शिकावं लागेल. म्हणजेच काय? आय हॅव टू लर्न इंग्लिश. मला पार्लरमध्ये काम करावं लागेल, आय हॅव टू वर्क इन पार्लर. मी अजून सांगते मला चहा करावा लागेल, आय हॅव टू मेक टी. अशा प्रकारे आपण प्रेझेंट मध्ये ज्यावेळेस आपण सांगणार आहे मला हे करावं लागणार आहे, ते करावं लागणार आहे, तर हॅव टू, हॅज टू चा वापर करायचा आणि खूप छान सेंटेन्स बनवायचे. आता आपण असेच सेंटेन्स भूतकाळात करत होते, करावं लागत होते, करावं लागत होते असं ज्यावेळेस आपण सांगणार आहे तर त्यावेळेस हॅड टू चा यूज करू. टू भूतकाळ पास्ट, सब्जेक्ट हॅड टू, सगळ्या सब्जेक्ट साठी हॅडच येणार पास्ट साठी, आणि V1 आणि नंतर ऑब्जेक्ट करावा लागत होते, मला करावे लागत होते. जसं की मला चहा करावा लागत होता, सुरुवातीला येणार आय हॅड टू मेक टी. तिला लवकर उठावा लागत होते, शी हॅड टू वेक अप अर्ली. मला इंग्लिश शिकावा लागत होते, आय हॅड टू लर्न इंग्लिश. मला पुस्तक वाचावे लागत होते, आय हॅड टू रीड बुक. अभ्यास करावा लागत होता, म्हणजेच काय? ही हॅड टू स्टडी. त्याला झोपावे लागत होते, ही हॅड टू स्लीप अर्ली, लवकर. तर अशा प्रकारे आपण हॅड टू चा उपयोग करून खूप जास्त म्हणजे ऍटलीस्ट 50 म्हटलं तरी आपण सेंटेन्स बनवू शकतो. का तर प्रत्येक ठिकाणी वर्ब येते आणि हॅड टू लावायचंय, जे काही आपण पास्ट मध्ये करावे लागत होत्या वस्तू त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. सेम अशाच प्रकारे आपण फ्युचर मध्ये करावा लागणार आहे असं ज्यावेळेस म्हणतो, मला लवकर जावे लागणार आहे ऑफिसला, ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस काय येणार? विल हॅव टू वापरायचे आणि खूप छान सेंटेन्स बनवायचे. हॅव टू करावा लागणार
करावा लागणार फ्युचरसाठी. आता हे फॉर्म्युला कसा आहे स्ट्रक्चर? सब्जेक्ट विल हॅव टू V1 ऑब्जेक्ट. आता आपल्याला मला म्हणायचंय मला अभ्यास करावा लागणार आहे. आय विल हॅव टू स्टडी. तिला लवकर काम करावे लागेल. म्हणजेच काय? शी विल हॅव टू वर्क अर्ली. मला पैसे कमवावे लागणार आहे. आय विल हॅव टू अर्न मनी. नंतर मला सांगायचं की त्याला क्रिकेट खेळावं लागणार आहे. ही विल हॅव टू प्ले क्रिकेट. मला मुलांची काळजी घ्यावा लागणार आहे. आय विल हॅव टू केअर चिल्ड्रन ऑफ चिल्ड्रन. मला सांगायचे की मला इंग्लिश शिकवावं लागणार आहे. आय विल हॅव टू टीच इंग्लिश. अशा प्रकारे आज आपण ज्या गोष्टी करायच्या होत्या आणि करावं लागणार आहे, ज्यावेळेस असं आपण आवर्जून सांगणार आहे, त्यासाठी हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू यांचा उपयोग करायचा आणि खूप छान सेंटेन्स बनवायचे आणि त्याच्यानंतर आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा याचा यूज करायचा. त्याने काही आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपल्याला खूप सारे सेंटेन्स बनवण्यासाठी मदत होऊ शकते. तर तुम्ही वेळात वेळ काढून आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब एक मला एनर्जी देतं रोज नवीन टॉपिकसाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय. आणि हां, प्रॅक्टिस करायची. हे सेंटेन्स आहे ना, ह्याची प्रॅक्टिस करायची. त्याने आपल्याला खूप छान आपला कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल. बाय.